केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ DYFI सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ऐक्य आणि नैतिक पाठिंबा देण्यासाठी पूनम गेट जिल्हा परिषद परिसर येथे सकाळी 10 वाजल्यापासून हे उपोषण सुरू झाले। या आंदोलनाचे नेतृत्व DYFI चे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी आणि राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी केले आहे। यावेळी DYFI चे जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। प्रशासनाने 24 तासाच्या आत या मागणीची दखल घेतली नाही तर हे आंदोलन अखंडित स्वरूपात सुरू ठेवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। या अन्नत्याग आंदोलनात जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम, राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा सहसचिव विजय हरसुरे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सनी शेट्टी यांचा सहभागी होता। सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन ते अन्नत्याग उपोषण करतायत आणि त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज आम्ही सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं 5 जण एक दिवसीय 24 तासांचा लाक्षणिक अन्नत्याग उपोषणाने आज सुरुवात केली सकाळी 10 वाजता। आमची प्रमुख मागणी आहे, ज्या मागणीसाठी आज धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी आपलं बलिदान देण्यासाठी, आत्माहुती देण्यासाठी त्या जंतर मंतरवरती थांबलेले आहेत, परंतु सरकार त्यांच्याकडे जात नाही। अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। मला एक गोष्ट नमूद करायची आहे, ज्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवरती उपोषण केलं, त्यावेळी असणाऱ्या त्या विरोधी पक्षात होत्या आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आणि अण्णा हजारेंना न्याय देण्यासाठी त्यांची जी तगमग तडफड होती ती आता दिसत नाहीये। अहो, या देशामध्ये ज्यांना स्वप्न पाहिलं डॉक्टर व्हायचं, वैद्यकीय सेवा करायची, लोकांना उत्तम आरोग्य द्यायचं, अशा स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं आणि त्यांच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला, तरी सुद्धा ही सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि अत्यंत नामुष्कीनं आणि बेशरमपणाने लोक वागतायत। म्हणूनच जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन जारी राहील। आम्ही देखील सोलापूरच्या प्रशासनाला हेच सांगतोय, आमचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सरकारने आणि प्रशासनाने आमच्याकडे काहीतरी सकारात्मक जर त्यांनी काही पत्र दिलं तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, नसेल तरी आंदोलन पुढे जारी राहील असं या ठिकाणी सांगतो।